एका उंच डोंगराच्या कुशीमध्ये एक मानवी वस्ती लपलेली आहे, जिथे अवघ्या 6 कुटुंबांनी आपले संसार मांडले आहेत. आणि आज मी निघालोय याच कुटुंबांच्या भेटीला, जिथे पोहोचण्यासाठी रस्ते कमी आणि इच्छाशक्ती जास्त असावी लागते. वाटेमध्ये अनेक छोटी छोटी गावं सोबतीला होती. दुपार सरली. वर डोंगराच्या पदरामध्ये हारपूड गाव लपले आहे. आकाशात दाटलेल्या ढगांची सावली साऱ्या गावावर पसरली होती. हारपूड अवघ्या 20 ते 25 घरांचं एक छोटंसं पण देखणं गाव. रस्ता बघा, गाडी अशा रस्त्याने नेली आम्ही. म्हणजे विचार करा, गाड्या जाणं देखील एवढं कठीण आहे. आता ह्या नवीन गाड्या असतात ना, त्यांना अशा रस्त्याने आणणं पण जरा भीतीदायक असं असतं. मला एकट्याला ठेवून गेलेत गाडी घेऊन हरामी लोक. हारपूड गावातून एक मातीचा रस्ता वर डोंगर चढत जातो. अरे यार, हे लोक तर खूपच लांब गाडी घेऊन गेले. मी एकटाच चाललोय आता. पण मस्त वारं सुटलंय, कारण की सह्याद्रीच्या असं एकदम टॉपला आहे. वा, तो तिकडे तोरणा. नको रिक्स घ्यायला. इथे वरती खूपच खराब आहे. नाही चढत. इथेच ठेवायला पाहिजे. सगळं माती, गाडी नाही चढणार. रस्ता खराब असल्याने गाडी रस्त्यामध्येच ठेवून सर्व साहित्य डोक्यावर घेतले आणि डोंगर चढायला सुरुवात केली. आता ही मदतीला आहेत माझ्या, म्हणून नाही तर मला एकट्याला एवढं शक्य झालं नसतं. असं पुढे आलाय तो तेजस, त्याच्या मागे सतीश आणि सर्वात पाठीमागे अनिकेत. तो गाडीमध्ये मोबाईल विसरला होता. आता मी आलोय 1 महिन्यापूर्वी त्या लहान मुलांबरोबर मी जो व्हिडिओ बनवला होता, त्या मुलांसाठी काही साहित्य घेऊन आलोय. आणि हा रोड आहे माझ्या मागे, पण गाडी चढणं अवघड आहे. त्यामुळे गाडी आम्ही खालीच ठेवली. खाली हारपूड गाव आहे तिथे ठेवली. तिथून मग सर्व साहित्य घेऊन चालत आता निघालोय. आता वाजले दुपारचे 3:45 वाजलेत. जिथे सावली मिळेल तिथे थांबत होतो. ऊन तापले होते, तरीही विश्रांतीची सावली सोडून आम्ही पुढे निघालो. अजून बरेच अंतर बाकी होते. लाईटीचे खांब दिसतात का? इथे जायचंय डोंगरामध्ये. अजून एवढं फिरून 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 सतीश म्हणून असं इथं सांगितलं, अजून किती लांब आहे. आता समोर 2 डोंगर चढून आलोय. तो सेंटरला एक पॉईंट दिसते बघा इथे, त्याच्या खाली पार गाडी आमची. तिथून आलोय असं आडवं. पोरं दमल्यात, परत माझ्याबरोबर येणार नाही ती. एवढं वजन आहे ना वयांचं. आणि मी त्यांना बोललो की इथे समोर घर आहेत, त्या आशेवती चढलीत बिचारी, पण तिथं नाहीत ती घरं.
तुम्हाला दाखवतो कुठे आहे मी. बघा हा खालून रोड गेला आहे आणि हे लाईटीचे खांब गेलेत. तर त्याच्याबरोबर इथे मध्ये या झाडांच्या वरती ती घरं आहेत. म्हणजे अजून हा डोंगर 2-3 डोंगर असे आडवे आडवे जायचेत. 6-6 सेट आहेत वायांचे पण खूप जड आहेत. त्यानंतर इतर साहित्य आहे. परत काय हे लोक येणार नाही माझ्याबरोबर. बघा प्रत्येकाकडे ओझ आहे. अजून खूप लांब जायचंय. मी त्यांच्यापेक्षा एक डोंगर पुढे चालतोय. म्हणजे माझ्या आशेने ते चालतील तरी लवकर. त्यांना तरी काय बोलणार, खूपच लांब घेऊन आलोय मी. इथे आल्यात मध्ये झाडांमध्ये. फायनली आलोय त्या घरांजवळ. माझे मित्र अजून मागेच आहेत. हे बघा इथे त्या आजींचं घर आहे. कोणी आहे का नाही आजी? आहे का कोणी? ओ आजी. हो कोणाचा आवाज येत नाही. कोंबड्यांचा आवाज आहे, कुत्र्यांचा आवाज आहे. माणूस नाही आहे कोणीच. पोहोचलोय तिथे. माझे मित्र कुठे गेले? जीव आहे कायच्या अंगात. तुम्हाला दिवे घेऊन आलो होतो. मी बकरी येते बाबा. हा तर काय करू घरी राहून? त्या वरच्या घरात कोण नाही? होते ना, काय माहिती बा. ती शाळेच्या पोरांना वय आणि तुम्हाला दिवे घेऊन आलो होतो. गाडी चढाना मग ती हारपूड मध्येच ठेवली. मावशी एकट्याच भेटल्यात. हा घरी नाही तर कोण बाबा. मी म्हणलो का तिकडे ते लग्न आहे मोहरीत, तिकडे गेल्या सगळी. तिकडे गेले काय पण बाका लोक होते. आमची चाहूल लागल्याने या मावशी घराजवळ आल्या होत्या. हे बघा ते ग्राउंड. त्या मुलांबरोबर मी मॅच खेळत होतो. ते पावसामुळे माती बसली. पण आता इथे समोर घर आहेत काही. डोंगरामध्ये जागोजागी एक घर विखुरलेलं आहे. घरी नाही. कुठे गेला? लग्नाला? अरे यार कधी यायचं मग? तिला तिकडे त्याच्यासाठी एवढा लांबून आलोय तोच नाही. बाळा आई बरी आहे का? बरी आहे बरी. कधी यायची? 3ला लग्न होतं. 3:30. आता इथे वस्तीवर आलोय आम्ही. पण त्यातली बरीच मुलं म्हणजे अगदी स्वराज पण इकडे बाजूला एक अजून वस्ती आहे मोहरी म्हणून, तिकडे लग्नाला गेलेत. त्यांची वाट बघत थांबलोय. आता इथे वाजलेत 5. म्हणजे आम्हाला पण अंधार होईल जायला. बघूया आता किती वेळ लागतो अजून. बाजूच्या गावात लग्न असल्याने या वस्तीवरील काही मुलं आणि माणसं तिकडेच गेली होती. कितीही अंधार पडला तरी ती मुलं येईपर्यंत इथून जायचे नाही असे ठरवले होते. मला ओळखलंस का तू? हा नाही ओळखलं? मला बोल तेव्हा. हा बघा हा स्वराज याच्यासाठी आम्ही थांबलोय. आणि तो गेला होता लग्नाला. झालं का लग्न? मुलं आल्यानंतर सर्वांना साहित्य द्यायला सुरुवात केली. 2 महिन्यांपूर्वी या मुलांना मी एक वचन देऊन आलो होतो, पुन्हा भेटण्याचे.
आणि आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून केलेली सगळी पायपीट, तो थकवा एका क्षणात विरघळून गेला. हा बघा, हा स्वराज जो व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर उघडा फिरत होता. बऱ्याच लोकांना महाराष्ट्रातला पोरगा खूप आवडलाय. आणि आता तो लग्नाला गेला होता जवळजवळ सिंगापूर गावामध्ये. तिथून निरोप पाठवला, तिथून धावत आलाय तो. जमतोय का? सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर एक अचंबा होता की कोणीतरी त्यांच्यासाठी हे सगळं घेऊन आले. शहरातल्या मुलांना ज्या गोष्टी अगदी सहज मिळतात, त्या गोष्टी या मुलांसाठी एखाद्या स्वप्नासारख्या होत्या. बघा ती आजी आली. बॅटरी देऊन टाका. या मुलांशिवाय इथल्या प्रत्येक कुटुंबासाठी काही सोलार दिवे आणले होते. जिथे रात्रीचा अंधार जगण्याला हातबल करतो, तिथे आज आम्ही प्रेमाची आणि प्रकाशाची एक छोटीशी भेट घेऊन आलो होतो. हा गेलो होतो ना ऐकली ते होतं ना हातात. हा पाहिलं होतं काय. हा बसा की चाय बनव. नको. इथल्या प्रत्येकाच्या हाती हे दिवे सोपवताना होणारा आनंद आणि समाधान शब्दांच्या पलीकडचे होते. नाही येऊ का? हा काय म्हणते बघ. काय म्हणते? मी घेतो. चल तुझं काय काय मोठा माणूस कोण आहे? आहे ना त्यांची आई आहे ना ते. बोलव ना. सर्वात शेवटी पोहोचलो त्या या चंद्रमौळी झोपडीत. पुढं का नाही इथं बसा की. गुडघ्यानी बस म्हणा ना. झालं का लग्न? झालं मी म्हणलो आता आलो इकडे पण कोणच नाही. नाही तशी यानं आलो ना आम्ही कशाला थांबू. लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही कशाला. हे उन्हात ठेवला हा. तर ह्याच्यावर चार्जिंग होते. हे असं अडकवायला पण आहे. आता ते आणि ऊन आपल्या- कुठे वाळा आहे पाऊस आहे. पाऊस आहे हे आता पावसाचा लफडाच होणार आहे थोडा. नाही पण ह्याला चार्जिंग करायला आहे. त्यांच्याकडे लाईट आहेत ना, ती पिनीवर चार्जिंग करून आणायचं. आणि दुसरं पण आहे हे असं समजा कुठं तुम्हाला ठोकायचं असेल एका जागेवर लाकडाला बिकडाला तर ठोकू शकता. असं म्हणजे याला खिळे त्याच्यात सगळे त्याच्यात खिळे आहेत सगळे त्या बॉक्सची. होय ना आहेत ना. ते सगळं दिलंय. हे असं अडकवायचं ह्याच्यात. इथं एक खिळा लावायचा ह्याच्यात आणि तुम्हाला जर ठोकायचं तर ठोकू शकता. असं थांबाला बिंबाला म्हणजे असं राहील. राहील ना राहील. हे असं दाबून धरायचं की लागते. मग परत अजून एकदा दाबायचं, मग अजून जोरात उजड होईल. मग परत बंद करायचं असलं की परत हे दाबून ठेवायचं बंद. आणि हे ऊन असं ही बाजू वरती करायची. कोई बाजू वरती करायची नाही. ह्याच्या ऊन पडलं की हे चार्जिंग होईल. त्याला चार्जर नाही नाही ह्याला नाही बाकीची नाही काही. नाही हे ऊनच फक्त. आणि हे भिजलं तरी याला काय होत नाही. पण भिजू नका शक्य. नाही भिजवणार तशी कशी भीती. ह्याला भिजू नका. त्याला ह्याला ह्याला काय होत नाही. याच्यात पाणी गेलं तरी काय नाही होणार. पण ते आपल्याला काळजीने वापरा म्हणजे ते जास्त टिकल. वापरील ना. हो म्हणा उजीर नाही त्याच्यामुळे आता काय. मावशींना बोलून गेलो होतो की मी सोलार दिवे देईल म्हणून.
आणि हे 2 दिवे घेऊन आलोय. आता पावसामध्ये फक्त चार्जिंगचा थोडा इश्यू होईल कारण की सोलार उन्हावर चार्ज होणार आहे. त्यामुळे आणि पण ह्याला एक ऑप्शन आहे की हा लाईटीवर पण चार्ज होतो, त्यामुळे बाजूच्या लोकांकडे लाईट आहे, तेवढा एक ऑप्शन आहे. हो. असं दाबून धरायचं मग बंद होईल. हो. हे बटन खाली केलं की बंद होतं. खाली करायचं ना. हो. वरती केलं की लागेल. मध्येच ठेवलं तर 2च लागतील, म्हणजे जास्त तुम्हाला वापरायचं नसेल, चार्जिंग टिकवायची असेल तर हे 2च चालू ठेवायचे. बरं येऊ का मग? चहा करू की? चहा नको, लय उशीर होतो. आमची गाडी हारपूर मध्ये ठेवली, आम्ही गाडी चढत नव्हती वरती, त्यामुळे चालत आलो आम्ही तिथे. घिसरला नाही, पुण्यावरनी चालू डायरेक्ट इथंच. म्हणलं तुम्हाला हे सगळं साहित्य देऊया, त्या शाळेच्या पोरांना थोड्या वया वगैरे आणल्या होत्या. तुमच्यासाठी थांबलो म्हणून निरोप देऊया की तुम्ही या सण लग्नावरून लगेच. नाही तुम्हाला भेटा आलो तुम्ही भेटला नाही, काय उपयोग आहे? पण आता काय रे माझ्या राजा करायचं आता. तुम्ही आला मी नाही, मग आता त्याला काय करायचं? आता सगळीच आपण एकच आहे. वापरा पण व्यवस्थित, वापरू. उपयोगाचे आहेत, कुणाला देऊ नका. नाही देणार. तुमच्या घरात लाईट नाही म्हणून मी पावसाच्या आत घेऊन आलोय. पण माझ्या घरात लाईट नाही ती बघून गेलाय तुम्ही. आता ह्याला चार्जिंगला कुठेतरी जायला हवं. तेवढा ते करावंच लागणार, आता काय पर्याय नाही. हो ना. चालेल, येऊ का मग? ये बाबू ये. या का कवा या सारथीवाडीकडे सारखा काय मग शेतावर जे रस्ता लागतो ना, आता वाट सरळ गेली खाली, पण शिव हाताने गेली, डाय हाताने गेली, तिकडे खाली जाऊ, जीव हाताने गेली तिकडे जाऊच नका. सौरभ वाट दाखव. 15-20 दिवसापूर्वीच मी इथे येऊन व्हिडिओ बनवला होता मावशींबरोबर ह्या घराचा. त्यावेळेस हे वरचं कोलिंग पण जुनं होतं, आता हातरलंय मावशींनी नवीनच. आणि कूड पण, म्हणजे कूड जे जुने झाले होते ते पण नवीन केले. मी त्यांना बोललो होतो की यांच्या घरात तिथे या वस्तीवर फक्त आजींकडेच लाईट नव्हती, त्यामुळे मी त्या सोलार लाईट घेऊन आलो होतो आणि शाळेच्या मुलांना काही साहित्य आणलं होतं. आता मुलांनाही दिले, आजींनाही लाईट दिलेत. आणि आता खूप उशीर झाला, म्हणजे जवळजवळ 5:45 वाजले. तिथून गाडीपर्यंत जायला 1 तास लागेल आणि तिथून पुढे नंतर पुणे, म्हणजे प्रवास खूप मोठा आहे. आणि विशेष म्हणजे ह्या सोलार लाईट नाही, शाळेच्या साहित्यांसाठी. इकडे दे 1 मिनिट मोबाईल. आता जे या मुलांना शालेय साहित्य आपण वाटप केले, ह्या शालेय साहित्यासाठी आपल्याला काही लोकांनी, आपल्या सबस्क्रायबर मंडळींनी सहकार्य केलेले आहे. त्याच्यापैकी अनिल मळेकर, शिरीष फरगडे, शिवाय सिव्हिल प्रोजेक्ट पुणे, त्यानंतर अक्षय जाधव, अभि देसाई, हे कॅनडाचे आपले सबस्क्रायबर आहेत. त्यानंतर अनुश्री पंडित आणि गणेश प्रभाकर धेंडे CA, अशा 5-6 आपले सबस्क्रायबर आहेत. त्यांच्या माध्यमातून काही शैक्षणिक साहित्य आपल्याला मिळालं होतं आणि ते साहित्य मुलांपर्यंत पोहोचवायला सांगितलं होतं आणि ते आपण पोहोचवले. त्यानंतर सोलार दिवे मी माझ्याकडून घेऊन आलो होतो. आणि विशेष म्हणजे आजच्या प्रवासामध्ये अनिकेत कोडितकर, ज्याने आपली कार, आज या प्रवासाला नवीन कार दिली होती एवढं साहित्य मातीत घेऊन यायला. त्याच्यानंतर त्याचं नाव काय सतीश कोडितकर, त्याच्यानंतर तेजस एनपुरे, म्हणजे या तिघांनी आज मला एवढी मदत केली आहे डोंगरातून एवढं साहित्यवरती घेऊन यायला. या सर्वांचे आभार. आणि ज्या सबस्क्रायबर मंडळींनी या शालेय साहित्यासाठी मदत केली होती त्यांचे देखील मी पायवाटा चॅनलच्या तर्फे आभार मानतो. बरं येऊ का? चला वाट दाखवा आता. इथे राहणारी ही माणसं म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव. ज्या गोष्टी आपण सहज मिळवतो त्यासाठी या लोकांना मोठी कसरत करावी लागते. पण तरीही ही माणसं खूप मायेने भरलेली आहेत. मावशींचा निरोप घेतला आणि माघारी फिरलो. आता आम्हाला जायला एक शॉर्टकट मार्ग आहे, तर स्वराज दाखवायला आलाय. स्वराज बरोबर, तुझं काय नाव विसरलो मी? अंकुश. आणि अंकुश आणि स्वराज दोघं जण आम्हाला एक पर्यायी शॉर्टकट मार्ग आहेत तो दाखवत आहेत. हे पण काय माहितीये का, आम्हाला डायरेक्ट गावात नाही जायचं, गावाच्या वरच्या चढायला आमची कार आहे, तिथपर्यंत जायला वाट पाहिजे. हा हा आमचा वाटाड्या बघा. किती वाजलेत? 6. इथे सौरभने आणून सोडले. बाय बाय, परत भेटू. कधी येऊ सौरभ? कधी पण, ते सांगितलं नाही तू.
एक आठवड्यात. बर चल बाय. आणलंय तू? परतीच्या वाटेवर या मावशींकडे पाण्यासाठी थांबलो. इकडे नका जाऊ, इथं चढाया. बरं इथं चालू येऊ का मग? खाणं जा ना बा. सूर्य मावळतीला टेकला होता. अंधार पडण्याआधी गाडीपर्यंत पोहोचायचे होते. दिवस सार्थकी लागल्याचे एक वेगळेच समाधान होते. हारपुडे होय. तुझं नाव काय? नाव काय तुझं विराज पूर्ण? विराज शंकर ढेरे. विराज शंकर टेबे. आणि हा? सार्थक संतोष कचरे. हा रे. थांब 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 थांब. ये. तुमचं घर आहे होय? तिकडे ह्याला गेलो होतो बामण खिंडीवर. पोरांना शाळेचं साहित्य आणलं होतं. आता पाहिलं होतं पण निवडलं कोणाची घर आहेत काय माहिती. ये इकडे. हा रे. मग काय चाललंय? युट्यूबला टाकतो. ए दे ना बिस्किट का ना मला. तेच कसं ते बॅगे टाकली चेन पण आहे बघ शॉर्टकट आहे तिकडून. तुझ्या हातात का? हे घे. एक दुसरा आहे. इथे गाडी ठेवून म्हणजे हा रस्ता जरा खराब होता त्यामुळं गाडी चढत नाही तिथे. आणि आम्ही समोर जे डोंगराचं एक उंच टोक दिसतंय वरती, बरोबर त्याच्या तिथे पायथ्याला गेलो होतो. बापरे, पावसाची चिन्ह दिसत आहेत. त्याआधी गाडी काढावी लागेल. हे बघा हारपूड गाव. इथे ह्या गावामध्ये ती मुलं शाळेत येतात. वरोतीचं धरण ही अशी छोटी छोटी धरणं मोठ्या धरणांपेक्षा कित्येक पटीने चांगली, ज्यामुळे निदान गावांचं पुनर्वसन तरी जास्त होणार नाही आणि छोट्या छोट्या धरणांमुळे आजूबाजूच्या गावांना फायदा देखील होईल आणि कोणी विस्थापित देखील होणार नाही. आज जरी पाऊस पडला नसेल तरी आपल्या प्रतिक्रियांचा पाऊस कमेंटमध्ये नक्की पाडा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर.